परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. आणि तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. आणि परीक्षक जवळ येऊन त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही, तर देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेले व देवळाच्या कंगोऱ्यावर त्याला उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की तू आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नको. फिरून सैतानाने त्याला फारच उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव त्याला दाखवले. आणि त्याने त्याला म्हटले, तर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच सेवा कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूतांनी जवळ येऊन त्याची सेवा केली. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेला सुरुवात केलेली असताना त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर आपण पाहतो की तो पवित्र आत्म्याने भरला. आणि पवित्र आत्म्याने भरल्यानंतर लागलेच आत्म्याने त्याला रानात नेलं असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की सैतानाकडून त्याची परीक्षा त्या ठिकाणी झालेली आहे. टेम्पटेशन, मोह, याविषयी आपण थोडं आज मनन करणार आहोत. मोह या शब्दाचा अर्थ काय? जे चुकीचं आहे ते माहीत असूनही करण्याची जी इच्छा, त्याला आपण मोह म्हणतो. त्याचप्रमाणे चुकीच्या, अयोग्य, निर्बंध असलेल्या गोष्टीकडे आकर्षित होणं. त्याचप्रमाणे वाईट आहे हे माहीत असूनही सुद्धा ती करण्याची लालसा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॅक ऑफ सेल्फ कंट्रोल, स्वतःवरील नियंत्रणाचा अभाव. टेम्पटेशन इंग्रजीमध्ये दुर्दैवाचा फार वाईट अर्थ आहे. मनुष्याला चुकीची किंवा वाईट कृती करण्यास भाग पाडणे. मोह हा मनुष्याला चुकीचा मार्ग निवडण्यास लावतो. परंतु प्रियांनो, ग्रीक शब्द जो आहे पेरेझेन, ह्याचा अर्थ असा आहे कसोटीस लावणे, परीक्षा करणे किंवा पारखणे. आपण या ठिकाणी पाहतो की जेनेसिस उत्पत्ती 22:1 म्हटलेले, देवाने अब्राहमास कसोटीस लावणे. अब्राहम आज्ञान पालन करतो की नाही याची देवाने परीक्षा घेतली. देवाला अर्पणाची गरज नव्हती, परंतु आज्ञापालन व देवावरील प्रीती त्याला अब्राहमाविषयीची पारखायची होती. आपण पाहतो की एखादी वस्तू तयार करत असताना जे धातू, वेगवेगळे धातू वापरले जातात, त्या धातूची आधी भट्टीमध्ये, अग्नीमध्ये टाकून काय केली जाते? परीक्षा केली जाते. आणि ते जर धातू चांगले असतील, तितके भक्कम असतील, तरच पुढे जाऊन त्याचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की देवाच्या सेवेसाठी उपयोग करण्यापूर्वी किंवा अधिक सेवेसाठी त्याचा अधिक उपयोग करून घेण्यापूर्वी देवाच्या सेवकाची, देवाच्या भक्ताची काय होते? कसोटी होते, परीक्षा होते. आणि असं आपण पाहतो की अशा प्रकारे जर हा अर्थ आपण घेतला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की टेम्पटेशन किंवा परीक्षा किंवा कसोटी ही काही फार वाईट गोष्ट नाही, तर उलट आपल्याला चांगलं करण्यास लावणारी, चांगलं करण्यास प्रवृत्त करणारी आणि विजयी जीवन जगण्यास मदत करणारी अशी गोष्ट त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे मनुष्याची परीक्षा होते. आणि परीक्षा कोणाची होते? सर्व ख्रिस्ती लोकांना, सर्वांना असं वाटतं की देव आमची परीक्षा घेतो.
खरोखर देव सर्वांची परीक्षा घेतो का? आणि म्हणून परीक्षेची पात्रता काय आहे, कोण कोण लोक परीक्षेला पात्र आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. जे लोक पापामध्ये जगतात, ज्यांना बरा वाईटाचं काही देणं घेणं नसतं, कोणत्याही मार्गाने का होईना मनाची इच्छा तृप्ती करून घ्यायची ज्यांची इच्छा असते आणि त्यासाठी सगळे ज्यांचे प्रयत्न असतात, त्याचप्रमाणे मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही प्रकारच्या पापाला घाबरत नाहीत किंवा कोणतेही पाप करायला मागं पुढं बघत नाहीत. उदाहरणार्थ लबाडी असो, चोरी असो, फसवणूक असो, अनैतिक कृती असो, निंदा नालस्ती असो, सर्व प्रकारची वाईट कृती असो, असे जे लोक ज्यांनी आपलं सर्व जीवन स्वैराचारासाठी समर्पित केलेलं आहे, त्यांची परीक्षा देव घेईल काय? त्यांची पारख होईल काय? नाही. मराठीमध्ये म्हणे, हातच्या कंकणाला आरसा कशाला. माणसाला जर आरसा लागत नाही तर देवाला आरसा लागेल काय माणसाची परीक्षा करायला, नाही का? आणि म्हणून आपण पाहतो की असल्या लोकांची देव परीक्षा करत नाही. आपण विचार करू याबाबत. पुष्कळ लोक कुणी पण म्हणतं जरा काय जीवनामध्ये प्रसंग आला, संकट आला, अडचण आली, त्रास झाला, आजार आले, अपघात झाले, देव माझी परीक्षा घेतो, देवाने मला परीक्षेत टाकले. पण या ठिकाणी आपण पाहतो की देव अशा प्रकारे अशा लोकांची परीक्षा घेत नाही. काही लोक असे असतात, काही बाबतीत प्रामाणिक असतात, ते चोरी करणार नाही, अनैतिक कृत्य करणार नाही, पण लबाड वेळ आली तर लबाड बोलणार, थोडीफार फसवणूक करणार, आणि अशा प्रकारे त्यांचं संपूर्ण जीवन देवाच्या आज्ञेला समर्पित नसतं. पार्शियल त्या ठिकाणी आपण पाहतो की आज्ञापालन त्या ठिकाणी असतं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा लोकांची पण देव कधी परीक्षा घेईल का, की जे पूर्णपणे असे लोक जे देवाला पूर्ण समर्पित आहेत किंवा पूर्ण समर्पित नाहीत, अशांची देव परीक्षा घेईल काय? विचार करा. समाजामध्ये आपण पाहतो की समाजाच्यासाठी सरकारने कायदे केलेले आहेत आणि कायद्यामध्ये पापाला गुन्हा हा शब्द वापरलेला आहे. बहुतेक लोक गुन्हा करायला भीतात. का? कारण गुन्हा जर केला तर काय होतं? शिक्षा होते, दंड भोगावा लागतो, नावाची बदनामी होते. म्हणून या गोष्टीला भिवून लोक काय करतात? कायदा पाळतात. तरी संधी मिळाली तर गुप्तपणे कायदा मोडता आला तर खुशाल मोडतात. उदाहरणार्थ ट्रॅफिक सिग्नल. या ठिकाणी आपण पाहतो की ट्रॅफिक लाईट हा व्यवस्थित त्या ठिकाणी आपण पाहतो ट्रॅफिकचं नियंत्रण करण्यासाठी असतात. आणि पुण्यामध्ये मी होतो, इथं नगरमध्ये पण पाहतो, जिथं पोलीस आहेत तिथं लोक थांबतील, त्याचा मान करतील. पोलीस नसले की भरकन कायदा लाईट तोडून, सिग्नल तोडून ते जातात, पाळत नाहीत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तरुण लेकरंसुद्धा आपण पाहतो आजकाल हाणामारी, दंगा, धोपे, आंदोलन, तिथं जिथं आपल्याला लपून करता येईल, आपलं नाव पुढे येणार नाही, आपण दिसणार नाही, अशा प्रकारे जर ते करता आलं तर खुशाल तशा कृती करतात. असल्या लोकांची देव परीक्षा करील काय? कधीच करणार नाही. उलट आपण पाहतो की ज्या व्यक्तीने आपलं जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे, येशू ख्रिस्ताला देऊन टाकलेलं आहे, ख्रिस्ताला तारणारा मरून स्वीकारलेलं आहे, आपल्या पापाचा पश्चाताप करून पाप सोडून दिलेला आहे, व त्या व्यक्तीच्या जीवनाची साक्ष देव तयार करत आहे व त्या देवाच्या सेवेसाठी त्याचा पुढं देव उपयोग करून घेणार आहे, अशाच व्यक्तीची त्या ठिकाणी परीक्षा होऊ शकते. अशाच म्हणून विश्वासणारे, देवाचे निवडलेले, देवाचे लोक या ठिकाणी आपण पाहतो की त्यांची परीक्षा होते. आणि म्हणून आपण प्रियांनो कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत? मी 4 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही जे पापामध्ये जीवन जगतात, जे काही अर्ध सत्य, अर्ध खोटं,
अशा प्रकारचं जीवन जगतात, काही कायद्याप्रमाणे आज्ञा पाळतात, तर काही जे खरेखुरे समर्पित आहेत, असे लोक 4 गट आपण त्या ठिकाणी पाहिलेत. विचार करा प्रियानो, आपण कोणत्या गटामध्ये मोडतो, आपली कोणत्या गटामध्ये मोडणी होते. आता ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहिलं की येशूची परीक्षा झालेली आहे. येशू ख्रिस्ताची परीक्षा का व्हावी, येशू ख्रिस्ताची परीक्षा का झाली, येशू पित्याचे आज्ञा पालन करतो की नाही हे पाहण्यासाठी येशूची मुळीच परीक्षा झालेली नाही. का? कारण मत्ते 3:17 पित्याने येशूविषयी साक्ष देऊन टाकलेली आहे आधीच की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. संतुष्ट आहे, तो पूर्णपणे मला अनुसरणार आहे, त्याची माझ्यावर प्रीती आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी आनंदी आहे, समाधानी आहे. कारण तो माझ्यावर प्रीती करतो, आणि माझ्यावर प्रीती करतो म्हणजे माझ्या आज्ञा पाळतो, माझ्या इच्छेप्रमाणे करतो. येशूची परीक्षा होण्याची कारणं काय, येशूची परीक्षा का झाली? येशूची परीक्षा यासाठी की झाली की स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली कुठेही असो, सर्वांना कळून यावं की येशू हा विजयी आहे. येशूने सैतानावर विजय मिळवलेला आहे, येशूने पापावर विजय मिळवलेला आहे, आणि येशू ख्रिस्त हा विजयी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, येशूवर आलेल्या परीक्षेद्वारे आपणाला सैतान ज्या चालाख्या करतो, ज्या कुयुक्त्या करतो, त्या कुयुक्त्या सैतानाच्या कशा असतात ह्या शास्त्र भागात जर तुम्ही वाचलं तर त्याच्यातून तुम्हाला पाहायला मिळेल की सैतान कसा फसवायचा प्रयत्न करतो, कशी कुयुक्ती करतो, कशा प्रकारे चालाखी करतो. ह्या त्याचं पितळ सैतानाचं ह्याच्यामध्ये उघड पडलेलं आहे, ते तुमच्या आणि माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त स्वर्गात प्रमुख याजक व्हावा तुमच्या आणि माझ्यासाठी, म्हणून ईश्वर परीक्षा आलेली आहे. इब्रिकरास पत्र याचा 2 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, येशूला सर्व प्रकारे आपल्या बंधूप्रमाणे होणे अगत्याचे होते, यासाठी की तो लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवाच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावं. तो तुमचा आणि माझा प्रमुख याजक, स्वर्गामध्ये प्रमुख एकच, मल्कीसदेकाच्या संप्रदायामध्ये एकच तो आपला प्रमुख याजक व्हावा, म्हणून त्याची परीक्षा झाली. आणि पुढं, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असताना दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. म्हणजे ज्यांची परीक्षा होती त्यांना परीक्षेमध्ये सहाय्य करायला समर्थ व्हावं, त्याचं सामर्थ्य त्यांना पुरवावं, यासाठी पण येशूची परीक्षा झाली असं या ठिकाणी पाहतो. ह्या परीक्षेचं महत्त्व काय, विशेष महत्त्व काय आहे येशू परीक्षेचं? या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशूने ह्या परीक्षेत, ही परीक्षा पार पाडण्यासाठी कोणत्याही दैवी शक्तीचा उपयोग केलेला नाही. तो तुमच्या आणि माझ्यासारखा मानवी मनुष्य होता. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की कोणत्याही प्रकारच्या दैवी शक्तीचा उपयोग न करता तुमच्या माझ्यासारख्या मानवाप्रमाणे त्याने ज्या काय केलेले परीक्षेला तोंड दिलेलं आहे. सैतानाची इच्छा होती की त्याने काय करावं, त्याच्या दैवी शक्तीचा उपयोग करावा. सैतानाला वाटत होतं त्याने काय करावं, सैतानाने त्याला आज्ञा दिली, काय कर, अरे तू भुकेला असं काय कर, या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात असं होते नाही का, असं कर. आणि येशूला करता आलं असतं, पण येशूने त्याच्या दैवी शक्तीचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही. या ठिकाणी आपण पाहतो की मोहामध्ये इच्छापूर्ती असते. मोह कशाला असतो, आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा असते, आणि ती इच्छा पूर्ण करायची आपली इच्छा असते. येशू ख्रिस्त फक्त देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता, आणि येशू ख्रिस्ताने फक्त देवाचीच इच्छा पूर्ण केली असं पाहतो. अजून या ठिकाणी ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने या सैतानाच्या परीक्षेला तोंड देण्यासाठी कोणकोणत्या साधन सामग्रीचा उपयोग केला, कोणकोणते रिसोर्सेस त्यांनी यूज केलेले आहेत. काय काय रिसोर्सेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे होते? पहिली गोष्ट, तो पवित्र आत्म्याने भरलेला होता. दुसरी गोष्ट, तो प्रार्थना करत होता. तिसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहतो की
त्याला देवाचं वचन त्या ठिकाणी माहीत होतं. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की उपास, पवित्र आत्मा, उपास, प्रार्थना आणि देवाचं वचन, हे रिसोर्सेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेले आहेत? सैतानावर विजय मिळवण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे. प्रियानो, आज हे रिसोर्सेस तुम्हाला आणि मला उपलब्ध आहेत की नाही? आहेत की नाही? आज आपल्याला पवित्र आत्मा मिळू शकतो? मिळतो. नाही, आपण प्रार्थना करू शकतो, उपास धरू शकतो, देवाचं वचन आपल्याजवळ आहे, सगळं आहे. याहीपेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो ह्या परीक्षेतून पार पडलेला आहे तो येशू ख्रिस्तसुद्धा आपल्या बरोबर आपल्याला सहाय्य करण्यासाठी आपल्या संगती आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशूने ही जी रिसोर्सेस वापरलेली आहेत, देवाची स्तुती असो, की तीसुद्धा आज आपल्यासाठी उपलब्ध आहे. आता पहिली जी परीक्षा आहे या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास आणि प्रार्थना केली. 40 दिवस उपवास केले. 40 दिवस उपवास केल्यानंतर त्याला कशा प्रकारे भूक लागली असेल? त्या ठिकाणी म्हटले त्यानंतर त्याला भूक लागली 40 दिवसाच्या उपवासानंतर, नाही का? आणि या ठिकाणी आपण तो भुकेने व्याकुळ झाला असेल. एखाद्या वेळेस त्या ठिकाणी त्याच्या अंगात त्राण उरला नसेल, शक्ती उरली नसेल, तो झटपडत असेल, झडत असेल, कसा असेल, कशी स्थिती असेल त्याची. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अत्यंत त्याला भाकरीची गरज होती. आणि अशा वेळेस ज्यावेळेस त्याला नितांत गरज आहे, अशा वेळेस काय झालेलं आहे? सैतान लगेच त्याच्याजवळ आलेलं आहे. सैतान येऊन काय करते? त्याला सल्ला देते, मसलत देते, ॲडव्हाइस करते सैतान. पहिली गोष्ट त्या ठिकाणी आपण पाहतो की सैतानाने काय म्हटलं? तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. जर तू देवाचा पुत्र आहेस तर आहेस का नाही? जर तू देवाचा पुत्र आहेस तर मग तुझ्यावर हा प्रसंग का? एवढ्या मोठ्या प्रसंगामध्ये, आणि ते बी उपाशी तापाशी, तू का? तुझ्या देवाची तुझ्यावर प्रीती आहे का नाही? तुझा देव तुझी काळजी घेतो का नाही? अशा प्रकारचा संशय सैतान येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये उत्पन्न करत आहे. आणि म्हणून आपण येऊन एक गोष्ट शिकली पाहिजे की आपल्याला ज्यावेळेस आपली शारीरिक, भौतिक किंवा जगी कोणतीही गरज असतो, ज्यावेळेस आपल्याला नितांत एखादी गरज प्राप्त होते, त्यावेळेस आपण कोणत्या मार्गाचा अवलंबन ती पूर्ती करण्यासाठी करतो. आपल्या जीवनामध्ये पण अशा नितांत गरजा निर्माण होतात. आणि विशेषतः जे विश्वासणारे, जे म्हणतात आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, आम्ही प्रभूचे आहोत, प्रभूच्या मार्गाने चाललेलो, प्रभूला अनुसरणारे आहोत, त्यावेळेस अशी नितांत गरज निर्माण झाल्यानंतर आपण काय करतो? आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अशा वेळी सैतान आपल्याला सुद्धा सल्ला द्यायसाठी लगेच कानाजवळच असतो तो लगेच आपल्याला मार्गदर्शन. अयोग्य मार्गाने देवाच्या इच्छेविरुद्ध आपण त्याच्या सल्ला घेऊन त्याची इच्छेने करावा अशी सैतानाची इच्छा असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण खूप सावध असायला पाहिजे, जागृत असायला पाहिजे. मला आठवतं, मी तरुण होतो, नवीनच ड्रायव्हिंग शिकलो आणि त्या नगरमध्येच मला ड्रायव्हिंगचं लायसन घ्यायचं होतं. मी टूरवर असायचो आणि त्यामुळं मला ह्या लायसनची अत्यंत आवश्यकता होती. मी प्रॅक्टिस केली होती, भरपूर प्रॅक्टिस झाली होती, मला ड्रायव्हिंग व्यवस्थित येत होती. आणि देवाच्या सेवेत कार्यासाठीच मला त्याचा उपयोग करायचा होता. आणि इथं मी आल्यानंतर RTO ऑफिसमध्ये मी फॉर्म बिम भरला, पैसे भरले आणि ड्रायव्हिंग टेस्ट मला द्यायची होती. त्यावेळेस तिथल्या लोकांनी मला सांगितलं की सध्याचा जो टेस्ट घेणारा इन्स्पेक्टर आहे अत्यंत कडक आहे, तो पासच करत नाही कोणाला. ते 1-2-4 एजंट येऊन माझ्या कानी लागले, साहेब नका जाऊ तसे टेस्टला तुम्ही. त्या काळात मला म्हणे तुम्ही 50 रुपये द्या. माझ्या तरुण वयाची गोष्ट सांगतो, मी जेव्हा 26-27 वर्षाचा होतो, ते आम्ही साहेबांना देतो, तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्हाला लायसन मिळून जाईल. आणि माझ्या संगती पण काय होते, 1-2 मला असं सल्ला दिला. माझं मन मला खात होतं, काय करायचं, काय करावं. परिस्थिती, इन्स्पेक्टर फार कडक आहे, तो पासिंग करत नाही. तर बघा त्याने आत्ताच 4 जणांना फेल केलं. मला पण भीती वाटायला लागली, काय करायचं. आणि मी 50 रुपये काढून दिले त्या एजंटच्या हातामध्ये. आणि माझं मन मला खूप खायला लागलं. म्हटलं देवा,
हे मी तुझ्या इच्छेविरुद्ध करत आहे, लाच देणं हे चांगलं नाही. आणि परमेश्वरा अशा प्रकारे ते लायसन मिळवायचं. माझ्या मनाला खूप दुःख व्हायला लागला, वाईट वाटायला लागलं. मी प्रार्थना करतो, प्रभू मी काय करू, माझ्याकडून चुकलं. एवढंच मी सारखं म्हणतो, देवा हे चांगलं नाही. थोड्याच वेळात तो एजंट परत आला आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, साहेब तो इन्स्पेक्टर फार कडक आहे, तो पैसे पण घेत नाही. आणि त्यांनी मला माझे पैसे परत दिले. देवाची कृपा झाली. तर माझ्या अंतकरणात ते दुःख होतं, माझ्या अंतकरणात ती चुटपुट होती आणि मी क्षमा मागितली देवाकडे. देव कधी कधी अशा मोहाच्या प्रसंगातून पण आपल्याला वाचवतो. त्याचं एक उत्तम उदाहरण मी अनुभवलेलं आहे. आणि मग माझी परीक्षा झाली आणि टेस्टमध्ये मी व्यवस्थित पास झालो, काही झालं नाही. फक्त त्यांनी मला काही तोंडी प्रश्न विचारले, ते मला देता आले नाही. त्यांनी सांगितलं त्या फळ्यावर जाते, नियम वाच आणि परत ये. मी गेलो, तर वाचून आणि तुम्ही जा, आणि ड्रायव्हिंग लायसन मला मिळालं. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो, ज्यावेळेस आपल्याला अशी परिस्थिती आपल्यावर येते, असे मोहाचे प्रसंग येतात. कधी कधी असे सहज आपल्यावर काही संकट येतं किंवा आपल्यावर काही आळ येतो किंवा आपल्यावर काही आपली चूक एखाद्या वेळेस उघड व्हायची वेळ येते आणि थोडीशी लबाडी केली तर ती झाकून जाण्यासारखी असते. मग आपण काय करतो, अशा वेळेस आपण काय करतो? आणि या ठिकाणी आपण खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. देवाचं वचन सांगतं नाही का, खोटं बोलू नये. कारण खोटं बोलणं, सैतान हा लबाड आणि लबाडांचं वाप आहे. म्हणून आपण त्या सैतानाचे लेकर व्हायचं नाही. खरं ते खरंच बोलायचं. या ठिकाणी आपण पाहतो की आजकाल मी एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की चर्चला जाणं, चर्चला येणं किंवा अशा प्रार्थना सभेला येणं ही चांगली गोष्ट आहे. लोकांना कळतं हे चांगलं आहे. पण या ठिकाणी आपण पाहतो की पुष्कळ लोक काय करतात, आनंदाने उत्साहाने प्रार्थनेला येत नाही, रेंगाळत असतात. यायला त्यांना इच्छा नसते. आणि काही जण नुसते न जायला निमित्त शोधत असतात. आणि माझा अनुभव, मी अनेक ठिकाणी या प्रार्थना सभा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यापर्यंत आपण पाहतो की मोठ्या चर्चेसमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही आला का नाही. पण छोटी सभा असेल तर त्या दिवशी पाळकाला कळतो कोण आलं नाही. आणि तो मग विचारपूस करतो का नाही आलं, आणि मग कारणं काही सांगतात बघा त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतो की पहिली गोष्ट, पाहुणे आले, बहीण आली, पाहुणे असतात. दुसरी गोष्ट, डोकं दुखतं, पाय दुखतं नाही का, आजाराचं निमित्त. नगरसारख्या ठिकाणी पाणी सुटलं, पाणी भरायचं होतं, ते सुद्धा कारण चालू शकतं चर्चला न यायला. एवढ्या मोठ्या देवाची उपकार स्तवन करायचं नाही का. क्रिकेटची मॅच असली, क्रिकेट बघायचं का चर्चला जायचं. लोक आपलं मॅच लावून क्रिकेट बघत बसतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आजकाल तर रविवारच्या दिवशी लग्न पण लागायला लागलेत. लोक लग्नाला जातात, संध्याकाळी लग्नाला जायचं, मग सकाळी चर्चला नाही जायचं, तयारी करायची, लग्नाची तयारी व्हायची. या ठिकाणी आपण किती लोक निमित्त त्या ठिकाणी देतात आणि किती प्रकारचे खोटे कारणं त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून ठिकाणी आपण पाहतो की असे मोहाचे प्रसंग छोटे छोटे असतात, मोठे असतात. आणि त्याला आपण कशा प्रकारे फेस करतो, त्यामध्ये आपण साक्ष ठेवतो का, त्यामध्ये आपण प्रभूला अनुसरतो का, प्रभूच्या मार्गाने चालतो का, आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की सैतान सल्ला द्यायला तयार असतो ना. आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे या ठिकाणी की सैतान येशूला म्हणत आहे की तू काय कर, तुझ्या ठाई दैवी सामर्थ्य आहे, त्या दैवी सामर्थ्याचा काय कर, तू उपयोग कर आणि धोंड्याच्या भाकरी घेऊन त्या तू करण खा नाही का. तुला भूक लागलेली आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे. आपण पाहतो की नंतर येशूने 5,000 लोकांना, 5 भाकरी 2 माणसे, 5,000 लोकांना त्यांनी जीवन दिलं. त्याला शक्य होतं, त्याच्याकडे ते सामर्थ्य होतं. आणि सैतान त्याला सांगत काय, धोंड्याच्या भाकरी करून खा. आणि येशूला करता आल्या असता, पण त्यात काय झालं असतं, देवाच्या इच्छेविरुद्ध तो गेला असता आणि सैतानाची इच्छा, सैतानाची आज्ञा मानून त्याला ते केलं असं झालं असतं नाही का. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की मनुष्य केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. अनुवाद 8:3 मध्ये हे वचन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला शारीरिक जीवन आहे, त्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचं पण जीवन आहे नाही का. आत्म्याचं जीवन आहे. ज्याप्रमाणे आपल्याला शारीरिक भूक आहे, आत्मिक भूक पण आहे. शारीरिक गरज आहे, त्याच्याचप्रमाणे आध्यात्मिक गरज पण त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपण नेहमी काय केलं पाहिजे, आत्म्याच्या गोष्टीला
प्राधान्य दिलं पाहिजे. प्राधान्य कशाला दिलं पाहिजे? देहाच्या गोष्टीला का आत्म्याच्या गोष्टीला? आत्म्याच्या गोष्टीला आपण त्या ठिकाणी नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जर आपण आत्म्याच्या गोष्टीला प्राधान्य दिलं, आध्यात्मिक गोष्टीला प्राधान्य दिलं, प्रियानं आपलं कधीही पतन त्या ठिकाणी कधीही होणार नाही. आणि म्हणून मग ते आपल्या जीवनातले काहीही असू द्या, आपलं शिक्षण असो, आपलं करिअर असो, आपला बिझनेस असो, आपली नोकरी असो, आपलं लग्न असो, आपलं घर असो, घर घेणं असो, या सर्व गोष्टीमध्ये आपण काय केलं पाहिजे? देवाची इच्छा जाणली पाहिजे. पुण्यामध्ये एक तरुण मला भेटला, माझ्याकडे प्रार्थनेला यायचा. काय करतो? दारूच्या दुकानात काम करतो. करावं का असं काम विश्वासणाऱ्याने दारूच्या दुकानात? नाही. तर देवाची इच्छा जाणली पाहिजे. आणि या ठिकाणी पाहतो की काम करताना सुद्धा आपण कोणत्या ठिकाणी करतो त्याचा विचार केला पाहिजे. शिक्षण घेताना पण ते शिक्षण पुढे जाऊन आपल्याला उपयोग पडणार आहे का नाही, त्यातून त्याला स्कोप आहे का नाही, आणि ते देवाची इच्छेत आहे का नाही, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपल्या जीवनाच्या आपण काय केलं पाहिजे? देवाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. देवाची इच्छा जाणली. प्रथम स्थान देणं म्हणजे देवाची इच्छा जाणून त्याप्रमाणे करणं म्हणजे देवाला प्रथम स्थान देणं. दुसरी परीक्षा आपण या ठिकाणी पाहतो की सैतानाला कळालं येशू कशा प्रकारे त्याला उत्तर देत आहे. आणि त्याने अत्यंत चतुराईने दुसरी परीक्षा येशू ख्रिस्तावर टाकलेली आहे. येशू देवाच्या वचनाचा उपयोग करतो हे त्याला कळून आलं की अरे देवाचं वचन नाही का, देवाच्या वचनाचा उपयोग करतो. आणि म्हणून वचनातून फसवायचा सैतानाने येशूला प्रयत्न केला. सैतानाला बायबल माहीत आहे, बायबल सैतानाचं तोंडपाठ आहे, त्याला सगळं माहीत आहे. आपल्याला माहीत नसतं पण सैतानाला सगळं माहीत आहे. आणि म्हणून काय केलं सैतानाने? येशूला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उंचावर उभं केलं, जवळजवळ 500 फूट उंच. तिथून खाली किद्रोन नावाची दरी आहे आणि त्या एवढ्या उंच शिखरावर त्याला मंदिराच्या शिरोभागी नेऊन त्याला काय सांगितलं? आधी त्याला वचन सांगितलं, देवाचं वचन. देवाचं वचन काय सांगतं? स्तोत्र 91, 11, 12चा उपयोग करून त्याने म्हटलं, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना आज्ञा करील आणि तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते काय करतील? आपल्या हातावर तुला झेलून धरतील. आणि या ठिकाणी आपण पाहतो की वचनातून येशू ख्रिस्ताला फसवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तो त्याला म्हणतो उडी टाक, देव तुला वाचविल, देवदूत येऊन तुला धरतील. त्या ठिकाणी आपण पाहतो. पण प्रियानो, येशू ख्रिस्ताने त्याला अगदी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. आणि अत्यंत लक्षपूर्वक आपण ते ह्याच्याकडे लक्ष देऊया की येशू ख्रिस्ताने म्हटले, शास्त्रात अजून असं लिहिलं आहे की परमेश्वर तुझा देव याची परीक्षा पाहू नको. परमेश्वर तुझा देव त्याची काय नको? परीक्षा पाहू नको. आणि या वेगळ्या आपण पाहतो की सैतानाने काय केलेलं आहे की जे वचन देवाचं वचन आहे त्यातला काही भाग घेतलेला आहे. त्यांनी वचन सोडलं, फक्त संदर्भ घेऊन सांगितलेलं आहे. वचन आणि संदर्भ. आणि या ठिकाणी आपण पाहतो जो वचनाला जे जोडलेला संदर्भ आहे तो एकत्र आपण घेतला नाही ना तर त्याचा काही पण अर्थ निघू शकतो. हे जे स्तोत्र आहे, स्तोत्र 91, हे संरक्षणाच्या हमीचं स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये काय केलेलं आहे? जे विश्वासणार आहेत, प्रभूला अनुसरणार आहेत, प्रभूच्या मार्गाने चालणार आहेत, त्यांना काय करणार आहे? त्यांचं परमेश्वर रक्षण करतो याची हमी दिलेली आहे, याची खात्री दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हे सत्य आहे, अगदी सत्य आहे की परमेश्वर आपल्याला हमखास सहाय्य करतो, आपलं मदत करतो आणि संकटात आपला सांभाळ करतो, त्यातून आपल्याला पार नेतो. परंतु या ठिकाणी ते असं नाही. देवाने या ठिकाणी सांगितलं आहे की जे त्याच्या इच्छेप्रमाणे त्या मार्गात चालतात आणि जे देवाच्या मार्गामध्ये आहेत, त्याच्या इच्छेमध्ये आहेत, त्याच्या वचनाप्रमाणे चालतात, त्यांचाच परमेश्वर काय करतो? त्या मार्गात जर ते चालत असतील, त्या मार्गाने जर जात असतील तर देव काय करतो? त्यांना निश्चित सहाय्य करतो, मदत करतो. नीती 3:6 मध्ये म्हटलेले की तू आपल्या सर्व मार्गात काय कर? त्याचा आदर कर, म्हणजे तो काय होईल? तुझा मार्गदर्शक असं होईल. देवाची परीक्षा पाहणं म्हणजे काय? देवाची परीक्षा पाहणं
म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की आपण स्वतःहून जायचं, एखाद्या खड्ड्यात उडी टाकायची आणि देवाला म्हणायचं तू चमत्कार करून मला बाहेर काढ. होईल का असं? आपण स्वतः जायचं कुठेतरी खड्ड्यात किंवा जाळामध्ये उडी टाकायची आणि देव आता तुम्हाला वाचव. ही देवाची परीक्षा पाहणे, ह्याला देवाची परीक्षा पाहणं. आणि असं कधी होणार नाही, देव कधी वाचवणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो की एखादा डायबिटिक मनुष्य आहे नाही का, आणि त्यांनी आपण पाहतो की त्याची शुगर जास्त असते म्हणून त्याला गोड खाण्यामध्ये कमी खायला सांगतात डॉक्टर, किंवा खाऊ नका सांगतात म्हणून. पण जो तो भरपूर गोड खाईल, मिठाई खाईल नाही का, आणि म्हणेल काय नाही देव वाचवतो. पेत्राचे पत्र याचा पहिला अध्याय 5व्या आणि 7व्या वचनात लिहिलं आहे की तो आपला सर्व भार त्याचवर टाकतो, तुझी काळजी घेतो. असं होईल का? मग कुणी पण काय म्हणेल असं. माझाच एक नातेवाईक, त्याला पण डायबिटीज होता, ब्लड प्रेशर होतं, औषधच घ्यायचं नाही, औषधच, मला औषध नाही घ्यायचे, माझा देवावर भाव आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस औषध नसेल, तशी परिस्थिती असेल किंवा दुसरं काही कारण असेल, अशा ठिकाणी तो असेल की जिथं औषध मिळत नसेल, त्या ठिकाणी देव काळजी घेईल. पण तुमच्याकडे परिस्थिती आहे, औषध आहे, आणि औषध घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे नाही. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की तो औषधच घेत नव्हता, आणि काय झालं, एकदा ड्रायव्हिंग करत असताना गाडीमध्येच मरण पावला. जर त्यांनी काळजी घेतली असती, व्यवस्थित औषधं घेतली असते, तर तो अजून पुष्कळ वर्ष जगला असता. पण या ठिकाणी आपण पाहतो की हा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आहे. शरीर हे काय आहे? देवाचं मंदिर आहे. आणि वयामानाप्रमाणे आपण पाहतो की ह्या शरीराची आपल्याला काळजी घ्यावी लागते. लहानपणी आईवडील घेतात, नंतर आपण स्वतः घ्यावी लागते. म्हातारपणामध्ये अजून वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यावेळेस पण आपण काय केली पाहिजे? त्याची काळजी घेतली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. देवाचं मंदिर आहे, त्याच्या गौरवासाठी आपल्याला राखायचं आहे नाही का, सांभाळायचं आहे. आणि म्हणून या देवाच्या मंदिराची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारे जर आपण ती काळजी घेतली नाही, किंवा आपण अशा प्रकारे अतिरेकीपणा केला, त्या ठिकाणी आपण पाहतो की उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सांगितलेले की तू फाजील विश्वासी होऊ नको. अतिरेकी विश्वास, फाजील विश्वास, तो काही कामाचा नाही, त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. उलट त्याच्यामुळं एखाद्या वेळेस त्रास होईल. एखादा तो कॉलेजचा विद्यार्थी असेल, तो म्हणेल की नाही मी अभ्यास नाही करीत, मी प्रार्थना करतो पण देवाने मला परीक्षेत पास करावं. असं होईल का? कधीच होणार नाही. अभ्यास केलाच पाहिजे, प्रार्थना करून अभ्यास करायचा नाही का, प्रार्थना करून परीक्षा द्यायची, देवबाप जरूर यश देईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारे देवाची परीक्षा आपण कोणत्याही गोष्टीत पाहता कामा नये. म्हणून काय पाहिजे? त्याला वचनाचं ज्ञान पाहिजे. सैतानाला माहिती आहे आपल्याला वचन माहीत नाही, सैतानाला माहिती आहे ह्याला हे वचन माहीत नाही, ते वचन माहीत नाही. आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण वचनाचं वाचन केलं. देवाने आपल्याला शास्त्र दिले, एवढं देवाची इच्छा संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रगट केलेली आहे. हे शास्त्र आपण वाचलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, अंतःकरणामध्ये ते साठवून ठेवलं पाहिजे. आणि मग काय होतं? ऐनवेळेला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस पवित्र आत्म्या देव काय करतो? आपल्याला त्या वचनाची आठवण करून देतो. की सैतानाने अशा प्रकारे हे टाकलं, ते वचन आपल्याला बोध करतं, मार्गदर्शन करतं की आपण त्याच्यावर कशाप्रकारे विजय मिळवावा, कशाप्रकारे त्या सैतानाला तोंड द्यावं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ही दुसरी परीक्षा आहे. याच्यामुळं आपल्याला सैतानाच्या कुयुक्तीला प्रभू येशू ख्रिस्त बळी पडलेलं नाही असं आपण पाहतो, आणि त्याने त्याला योग्य ते उत्तर दिलेले आहे. तिसरी परीक्षा आहे. पुढे सैतानाने त्याला अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचं वैभव दाखवलं, आणि त्याला म्हटले तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळं काही तुला देईल. सैतानाने येशूला जगात राज्य मिळवण्यासाठी शॉर्टकट दाखवलं आहे, जगाचं राज्य नाही काय. त्याने जगाचं राज्य आणि जगाचं वैभव, सगळं वैभव दाखवलेलं आहे. आपण पाहतो टी व्हीमध्ये काही काही राष्ट्रांचं, देशाचं कसं वैभव आहे त्या ठिकाणी. ते वैभव देवाने सगळं त्याला, सैतानाने त्याला दाखवलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे? तू पाया पडून मला नमन करशील ते सगळं तुझं होईल. या ठिकाणी आपण पाहतो की एवढे राष्ट्र, एवढ्या राष्ट्राची संपत्ती, या राष्ट्राचं वैभव सगळं येशूला नमन केल्याबरोबर देणार होता.
आपल्याला जर प्रियानं असा मोहाचा प्रसंग आला तर, एखादा राजवाडा आहे मोठा आणि नुसतं सैतान आपल्याला म्हटलं माझ्या पाया पड, हा राजवाडा आहे, महाल बिहाल सगळं तुझं, तुला घेऊन टाक, मी तुला देतो. आणि सैतान आपल्याला आमिष दाखवित असतो प्रियानो, अनेक प्रकारचे आमिष दाखवतो. सैतानाने येशू ख्रिस्ताला आमिष दाखवलेले आहे. खरं पाहता येशूला माहीत होतं की तो ह्या जगामध्ये आलेला आहे, तो त्याला निंदा, छळ, त्रास, दुःख, यातना, मरणाचं दुःख सोसूनच स्वर्गीय गौरवात जायचं आहे. सैतान त्याला सांगत आहे, एकदा मला नमन कर म्हणजे या सर्व दुःख, यातनातून, त्रासातून, मरणातून जायची काही गरज नाही, तुला हे सगळं मी देऊन टाकतो. सैतान जगाचा अधिपती आहे. येशू ख्रिस्ताने योहान 12:31 मध्ये म्हटले जगाचा तो अधिपती आहे आणि त्याच्या हातामध्ये आहे. तो म्हटलं येशू मी तुला देऊन टाकतो, नाही का, फक्त तू काय कर, मला एकदा नमन कर. या ठिकाणी येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की सैतान हा काय भक्तीचा भुकेला आहे. सैतानाला भक्ती पाहिजे. एकदा नमन कर येशू ख्रिस्ताला म्हणतो आणि त्याला परात्परासारखी होण्याची इच्छा होती, देवासमान होण्याची सैतानाला इच्छा होती आणि म्हणून त्याला भक्ती पाहिजे असते. एवढंच नाही, सैतान हा देवाची निर्मिती आहे. यज्ञेकेल 18:28-13-15 मध्ये म्हटले सैतान हा देवाची निर्मिती आहे आणि निर्मितीची भक्ती करणं हे योग्य नाही. भक्ती कोणाची केली पाहिजे? निर्मात्याची भक्ती केली पाहिजे आणि निर्मात्याचीच सेवा केली पाहिजे. रोमकरास पत्र 1:25 मध्ये या ठिकाणी आपण पाहतो की परराष्ट्रीयांची दृष्टाई काय हे पावलांनी त्या ठिकाणी सांगितले. त्यावेळेस त्यांनी म्हटलेले, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली. देवाचं खरेपण लबाडीशी अदलाबदल म्हणजे मूर्त्या केल्या, नाही का, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या केल्या आणि त्याची उपासना केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची सेवा केली. कशाची? निर्मितीची. स्वतःच्या हाताने निर्माण केलेल्या देवाची त्यांनी काय केली? उपासना केली, भक्ती केली, सेवा केली. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं, जो निर्माता आहे त्याचीच भक्ती करायची. जो निर्माता आहे, ज्याने सर्व काही निर्माण केले, जग निर्माण केलेलं आहे, पृथ्वी निर्माण केली, आकाश, समुद्र, सर्व काही ज्यांनी निर्माण केले, जो निर्माण करता आहे त्याचीच आपण काय केली पाहिजे? भक्ती, उपासना, प्रार्थना आणि त्याचीच आपण सेवा केली पाहिजे. ज्याची आपण भक्ती करू त्याचीच आपण सेवा करू. देवाच्या इच्छेला शॉर्टकट नाही. आपल्याला देवाचं गौरव आपल्या जीवनातून व्हायचं असेल, देवाची साक्ष निर्माण व्हायची असेल, तुमच्या माझ्या जीवनातून देवाची सेवा व्हायची असेल तर प्रियानो, छळातून, त्रासातून, दुःखातून गेलंच पाहिजे. त्याला शॉर्टकट नाही, त्याला दुसरा पर्याय, धोपट मार्ग, दुसरा मार्ग नाही त्यासाठी. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो 1 पेत्र 5:10 मध्ये लिहिलेले, आपल्याला सार्वकालिक गौरवात जावे म्हणून ज्याने तुम्हाला ख्रिस्तामध्ये पाचारण केले, तर सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करील. आणि या ठिकाणी आपण पाहतो की थोडा वेळ दुःखातून, त्रासातून, संकटातून गेल्यानंतर देव आपल्याला आपला विश्वास दृढ करणारे, सबळ करणारे आणि आपलं सर्व प्रकारे तो सहाय्य करणारे. येशू ख्रिस्ताला तर देवाने अगोदरच राष्ट्रांच्या वचनाचं अभिवचन दिलेलं आहे. स्तोत्र 2 अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की माझ्याजवळ माग, म्हणजे राष्ट्रे तुला मी वचनादाखल देईल आणि सर्व पृथ्वीच्या दिगंताचं स्वामित्व मी तुला देईन. हे अगोदरच येशू ख्रिस्ताला देऊन ठेवलेलं आहे. हे सर्व राज्य, वैभव, गौरव, महान हे सगळं काही पराक्रम सर्व काही येशू ख्रिस्ताचं, येशूसाठी आहे आणि येशूला ते देणार आहे. पण तो तुमच्या आणि माझ्या तारणासाठी आलेला आहे, तुमच्या माझ्या पाप क्षमेसाठी आलेला आहे, तुमच्या माझ्यासाठी मरायसाठी आलेला आहे, तुम्हाला मला सार्वकालिक जीवन, स्वर्गाचं जीवन मिळावं यासाठी तो आलेला आहे. आणि म्हणून त्या येशूला वधस्तंभावर मरणं अत्यंत आवश्यक, गरजेचं, नितांत गरजेचं तुमच्या माझ्यासाठी होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो येशूने काय केलं? ते दुःख पसंत केलं. ते दुःख पसंत केलं, देवाची इच्छा पसंत केली. सैतान त्याला शॉर्टकट,
वेगळा मार्ग दाखवते. नाही, येशू आला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला मला तारण्यासाठी आली. तुम्ही आणि मी स्वर्गात जावं, त्या स्वर्गाचं वारिसदार हक्कदार व्हावं, म्हणून येशूने त्या ठिकाणी आपण पाहतो की हे दुःख मरण सहन केलेलं आहे. आणि प्रियांनो, त्यांनी काय केलं? देवाचीच इच्छा त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. संताच्या कोणत्याही गोष्टीला तो बळी पडलेला आहे. त्याला माहिती आहे ज्याची आपण भक्ती करू त्याची सेवा करू, नाही का? आणि भक्ती आणि सेवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भक्ती आणि सेवा एकत्र गुंफलेल्या आहेत. ज्या देवाची आपण उपासना करू त्याच देवाची आपण भक्ती करू. उपासना एका देवाची आणि सेवा दुसऱ्या देवाची असं होईल का? नाही. ज्या देवाची भक्ती त्याच देवाची आपण उपासना करू. सेवेसंबंधाने सैतान काही बोलला नव्हता, पण येशूला कळत होतं की मला एकदा नमन कर म्हणजे तू माझी सेवा करशील, नाही का? आणि म्हणून येशूने त्याला सांगितलेले, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्र आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. आणि म्हणून प्रियांनो, यासाठी ठिकाणी आपण पाहतो की सैतान वेळोवेळी काय करतो? जगामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आमिष दाखवतो, सुख दाखवतो, वैभव दाखवतो, आपल्याला आपला फायदा होईल, आपलं बरं होईल, अशा अनेक लोभ तो आपल्याला दाखवून आपल्याला काय करतो? त्या देवाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. देव सैतानाचा ह्यामागं एकच उद्देश आहे की आपण देवाच्या मार्गातून एकदा दूर झालो, देवाच्या इच्छेविरुद्ध जर गेलो, देवाला आपण सोडलं, तर मग देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी, त्याच्या साक्षीसाठी जो आपला उपयोग होणार आहे तो काहीच होणार नाही. एकदा आपण सैतानाच्या मार्गामध्ये घुसलो की देवासाठी आपलं जीवन काय होतं? निरर्थक होतं. निरर्थक, काहीच उपयोग होत नाही. माझ्याच नात्यातले काही माझे नातेवाईक ज्यांना सेवेची फार मोठी या महाराष्ट्रामध्ये इच्छा होती. माझाच नातेवाईक एकदम, त्याला महाराष्ट्रामध्ये सेवा करायची खूप इच्छा होती. मोठं वजन कोकण एरियामध्ये जाऊन सेवा करायची होती. पण पैशाचा लोभ आला. त्यासाठी परदेशामध्ये गेला. परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी तो काम आणि तो पैसा कमवायला लागला. तो पैसा कमवता कमवता होतं नव्हतं ख्रिस्तामधलं ते पण जीवन गेलं. सेवा नाही, काय नाही, संपलं आयुष्य, संपत आले आयुष्य. कसं झालं? ते निरर्थक झालं. देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी ते जीवन उपयुक्त झालं नाही. आणि म्हणून प्रियानो, आपण कसं जीवन घालवणार, कशासाठी घालवणार याचा विचार करा. देवाने आपल्याला निर्माण केलं आहे ते त्याच्या गौरवासाठी निर्माण केलं आहे. देवाची इच्छा आहे आपली चांगली साक्ष ख्रिस्तासाठी व्हावी, मोठी सेवा आपल्या जीवनातून घडावी, ते देवाचं गौरव व्हावं आणि स्वर्गाच्या मध्ये आपल्याला वैभव, स्वर्गाचे पारितोषिक मिळून त्या स्वर्गीय राज्यामध्ये आपल्याला मोठी जागा मिळावी, ही देवाची इच्छा आहे, देवाची ती योजना आहे. पण सैतान काय करतो? आपल्याला मोहामध्ये पाडून, पापामध्ये पाडून, देवाच्या मार्गापासून दूर नेऊन, देवाच्या इच्छेविरुद्ध नेऊन आपला काय करू इच्छितो? आपलं जीवन देवासाठी निरर्थक करू इच्छितो. म्हणून प्रियानो, फार सावध राहा. आणि शेवटची एक गोष्ट सांगणार आहे की ह्या मोहावर आपण विजय कसा मिळवणार. मोह येतात, लक्षात ठेवा, सगळ्या वयामध्ये मोह येतात, सगळ्या प्रकारचे मोह येतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोह आहेत, नाही का? आणि पहिली गोष्ट या ठिकाणी मोह कसा मिळतो यासाठी पहिली गोष्ट येशू ख्रिस्ताने मत्ते कृष्णवर्तमान याचा 26वा अध्याय 41 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? सावध राहा, प्रार्थना करा, कारण तुमचा शत्रू. सावध राहा, प्रार्थना करा, मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा, कारण आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. मग काय केलं पाहिजे? आपण प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कुठून मोह येतो, कोणत्या प्रकारचा मोह येतो, कधी कधी मोह आलेला कळत नाही. आपण मोहाबाबत सावध राहिलं पाहिजे. आणि मोह आलं की आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना जर केली नाही तर सैतानाचे, प्रार्थना एकच शस्त्र आपल्याला दिले देवाने, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. सैतानावर आपण काय करू शकतो? विजय मिळवू शकतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे,
प्रार्थना करा. दुसरी गोष्ट आहे, येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा मध्यस्थ आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करतो, नाही का? आणि तो आपला कैवारी आहे असं म्हटलेलं आहे. 1 योहान याचा दुसरा अध्याय पहिल्याच वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे, तो आपला कैवारी आहे. तुम्ही पाप केलं तर क्षमा मागा, देवाकडे वळा, त्याच्याकडे जा. आणि तो काय करतो? तो आपला कैवारी आहे. तो आपल्यासाठी प्रायश्चित झालेला आहे. आपल्यासाठीच नाही, सर्व जगाच्यासाठी तो प्रायश्चित बळी झालेला आहे. त्याच्याकडे जाऊन आपण काय केली पाहिजे? लगेच क्षमा मागितली पाहिजे. तो आपला कैवारी आहे, हे आपण लक्षात ठेवू. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण याकोबाचं पत्र याचं 4 अध्याय 7व्या वचनात म्हटलेले आहे की देवाच्या अधीन व्हा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. देवाच्या अधीन होणं, देवाच्या इच्छेला समर्पित होणं, देवाकडे येणं, नाही का? देवाच्या अधीन होणं, सैतानाला आडवं व्हायचं, रेजिस्ट करायचं. रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करायचा. तो कसा करायचा? प्रार्थनेद्वारे, गुडघ्यावर, नाही का? त्याला आडवं होतो. जेव्हा प्रार्थना करतो सैतानाला आडवतो. आपण देवाच्या इच्छेला समर्पित होतो, सैतानाला आडवे जातो. मग काय होतो? तो आपल्यापासून पळतो, आपल्यापासून दूर जातो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्याद्वारे आपण पापावर आणि मोहावर विजय मिळू शकतो. चौथी गोष्ट, तिमोथेचा पत्र याचा 2 अध्याय 22व्या वचनामध्ये की तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ, मोहाच्या प्रसंगापासून दूर राहा. स्तोत्र 119 आणि 9 मध्ये म्हटलेलं आहे की तरुण आपला जीवन कशाने शुद्ध राखेल? तर देवाच्या वचनानुसार चालण्याने, देवाच्या वचनानुसार चालण्याने. स्तोत्र 119 आणि 11 मध्ये म्हटले की तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून काय केलेलं आहे? तुझं वचन मी अंतःकरणामध्ये काय केलं आहे? जपून ठेवलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे. आणि म्हणून देवाचं वचन, देवाच्या आज्ञा, देवाची प्रार्थना या ठिकाणी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी पाहतो की सहभागिता फार महत्त्वाची आहे. अशा प्रकारे एकत्र येऊन प्रार्थना करणं, स्तुती करणं, देवाचं वचन ऐकणं, एकमेकांसाठी प्रार्थना करणं, एकमेकाला साक्ष सांगणं, एकमेकाचं दुःख ऐकून घेणं, एकमेकांचा बोध करणं, मार्गदर्शन करणं, प्रार्थना हे अत्यंत आवश्यक आहे. सहभागितासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि सरते शेवटी प्रियानो, लक्षात ठेवा, पहिले त्याचा 10 अध्याय 13व्या वचनामध्ये की देव आपल्या सहनशीलतेपेक्षा अधिक आपली परीक्षा पाहत नाही. त्याला आपली सहनशीलता माहीत आहे, त्याला आपली मर्यादा माहीत आहे, कुठपर्यंत त्याला ताणावं म्हणजे नाही का टिकल, आणि जर ह्याच्यापेक्षा जास्त ताणलं तर तुटलं. ते देवाला माहीत आहे, देव आपल्याला असं ताणत नाही तेवढं जास्त. आपली मर्यादा देवाला माहीत आहे. आणि म्हणून प्रियानो, या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवूया. तर ते शेवटचं वचन आहे याकोबाचं पत्र्याचं 1 अध्याय आणि 2 ते 4 वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. परीक्षांना तोंड द्यावं लागतं म्हणून तुम्ही काय करा? आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. अखंड परिपूर्णता, अखंड विश्वासाची परिपूर्णता, अखंडपणे येशूला अनुसरता यावं, अखंडपणे येशूवर प्रीती करता यावी, अखंडपणे येशूचं आज्ञापालन करता यावं. आणि तुमच्या जीवनातून महान साक्ष, महान देवाचं गौरव आणि महान देवाची सेवा तुमच्या जीवनामधून घडावी. आणि म्हणून प्रियानो, टेम्पटेशन, मोह यावर हे काय आहे, ईश्वर का मोह आला, त्याद्वारे आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे आणि आपण कशा प्रकारे या मोहावर विजय मिळू शकतो, या गोष्टी आज आपण या शास्त्र भागामध्ये पाहिलेल्या आहेत. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय मान दे बाप्पा, मी तुझे आभार मानतो, खास स्तुती आणि धन्यवाद करतो. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू, तू एवढा देवाचा पुत्र असताना, या देहामध्ये असताना बाप्पा सैतानाने तुला सोडलेलं नाही आणि बाप्पा त्याने तुझी परीक्षा पाहिली. परंतु प्रभू, आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो की त्या जगावर, पापावर, देहावर, मरणावर, सर्वस्वार बाप्पा तू विजय मिळवलेला आहे आणि सैतानाच्या सर्व
एक घेतलेल्या परीक्षेत प्रभू तू विजयी ख्रिस्त झालेला आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे स्तुती आणि धन्यवाद करतो बापा, तुझे आभार मानतो. त्याद्वारे प्रभू परमेश्वरा तू विजयी देव आहेस आम्हाला कळतं. सैतानाच्या टॅक्टिक्स काय आहेत त्याद्वारे आम्हाला कळतात. तू आमचा प्रमुख याजक आहे हे आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि प्रभू परमेश्वरा तू ज्यावेळेस आमच्यावर परीक्षा प्रसंग येतात तू आमचा सहाय्य करता आहेस. आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो. पवित्र परमेश्वर बापा, आम्हाला येणाऱ्या सर्व जगाच्या मोहापासून बापा राखण्यासाठी तूच केवळ समर्थ आहेस बापा. आम्ही अत्यंत दुर्बळ आहोत प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे, तुझ्या पवित्र आत्म्याची गरज आहे, तुझ्या सामर्थ्याची गरज आहे, तुझ्या वचनाची गरज आहे आणि तुझ्या समक्षतेची गरज आहे. प्रभू येशू, आम्हाला तुझी समक्षता अखंड लाभू दे. सहभागितेला, तुझ्या वचनाला, प्रार्थनेला बापा आम्ही महत्त्व द्यावं. आम्ही प्रार्थना कराव्यात, आत्म्याने सामर्थ्याने भरावं आणि आत्म्याने आणि सामर्थ्याने भरलेलं जीवन जगून या जगावर येणाऱ्या सर्व मोहपाशावर विजय मिळवावा. म्हणून दे बापा आम्हाला तुझं बल, शक्ती आणि सामर्थ्य दे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर कृपा कर, आमचं तू सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, केवळ तुझ्या ठाई आम्हाला आशा आहे आणि तूच केवळ सहाय्य करणारा परमेश्वर आहेस. प्रभू आज आम्ही तुझ्या गौरवी सामर्थ्यशाली पवित्र हाती पडतो. परमेश्वरा, पुष्कळ वेळेस प्रभू परीक्षा प्रसंग येतात त्यावेळेस आनंद करता आम्ही दुःख करतो, खेद करतो, निराश होतो, त्याबद्दल आमची क्षमा कर. देवा, खरोखर आम्ही आनंद मानावा आणि धीराला आपलं कार्य करू द्यावं म्हणून प्रिया प्रभू आम्हाला ती कृपा पुरव. आणि गौरवी परमेश्वरा, आम्हाला खरोखर त्या विश्वासाची अखंडता प्राप्त व्हावी आणि अखंडतेने तुझी आराधना, उपासना बापा प्रार्थना करता यावी, अखंडतेने तुला अनुसरता यावं, तुझ्यावर प्रीती करता यावी, तुझ्या मार्गाने तुझ्या वचनाप्रमाणे चालता यावं. म्हणून देवा तू आम्हाला बलशक्ती आणि सामर्थ्य दे. आज या ठिकाणी जे माझे प्रिय बंधू भगिनी आहेत त्या सर्वांवर तुझा कृपेचा हात ठेव, तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श त्यांना कर, तुझ्या पवित्र वचनाचं कार्य त्यांच्या अंतःकरणामध्ये कर आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास लागणारी कृपा आणि दया त्यांना पुरव. येत्या दिवसामध्ये तू बापा आम्हा सर्वांचं सहाय्य कर. मग पामरावरही तुझी कृपा कर, दया कर बापा. मलाही तुझं आत्मिक बल, शक्ती आणि सामर्थ्य दे. आणि प्रभू तुझ्या गौरवासाठी प्रतिदिनी तुझ्यासाठी जगावं, विजयी जीवन जगावं म्हणून देवा विशेष कृपा आणि दया करू. ही सुंदरशी बेस संधी दिलीस, आजचा दिवस तू आमच्या जीवनात जोडला आणि प्रभू परमेश्वरा ही सुंदर वचन आणि सहभागिता स्तुतीस्तवनं लाभू दिली म्हणून तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो. इथून पुढची वेळ आम्ही सर्वजण तुझ्या गौरवी सामर्थ्यशाली पवित्र हाती पडतो. येशू आमचा तारणाच्या नावात मागतो म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन.